नमो नमः. मी ॲस्ट्रो गायत्री जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत एप्रिल 2026 हा महिना तुमच्यासाठी संधीचे सोने करण्याचा महिना आहे. या महिन्यात तुमचा राशी स्वामी बुध 11व्या स्थानात म्हणजेच लाभ स्थानात आहे, जो तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवे मार्ग मोकळे करेल. मात्र राहू आणि बुधाची स्थिती कधी कधी तुम्हाला गोंधळात टाकू शकते. तुमच्या राशींच्या लोकांसाठी हा महिना नेमका कोणत्या क्षेत्रात यश देणार आहे आणि तुम्ही कुठे सावधान राहायचे आहे हे सविस्तर जाणून घेऊया. आर्थिक स्थिती आणि धनयोग. आर्थिक दृष्टिकोनातून अतिशय लाभकारक ठरेल. लाभ स्थानातील बुध आणि सूर्याची स्थिती अनपेक्षित धनलाभाचे संकेत देत आहे. जर तुम्ही कल्पकता किंवा बुद्धीशी संबंधित काम करत असाल, जसे की मार्केटिंग, लेखन, सल्लागार, तर तुम्हाला मोठी आर्थिक प्राप्ती होईल. शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक केलेली गुंतवणूक या महिन्यात दुप्पट फळ देऊ शकते. मात्र राहूच्या प्रभावामुळे कधी कधी शॉर्टकट पैसे कमवण्याची इच्छा होईल. तिथे स्वतःवर ताबा ठेवा. घरातील शुभ कार्यावर किंवा मुलांच्या शिक्षणावर या महिन्यात खर्च होण्याची शक्यता आहे, पण तो खर्च तुम्हाला आनंद देणारा असेल. नोकरी किंवा व्यवसाय आणि करिअरच्या आघाडीवर आपल्या बोलण्यातच या कौशल्यावर भर द्यावा लागेल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर 10 एप्रिल नंतरचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यापाऱ्यांसाठी काळ नेटवर्किंग वाढवण्याचा आहे. नवीन लोकांशी ओळख भविष्यात मोठ्या करिअर मध्ये रूपांतरित होऊ शकते. विशेषतः कम्युनिकेशन, मीडिया, सॉफ्टवेअर आणि ट्रॅव्हल एजन्सी असलेल्या लोकांसाठी हा महिना बंपर नफा घेऊन जाईल. फक्त एका वेळी अनेक कामात हात घालू नका, अन्यथा कामाचा दर्जा घसरू शकतो. नातेसंबंध आणि प्रेमजीवन. नातेसंबंधाच्या बाबतीत हा महिना खूप रोमॅन्टिक आणि आनंदी असेल. जर तुम्ही सिंगल असाल तर तुमच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्तीची एंट्री होऊ शकते. विवाहित जोडप्यांसाठी समन्वय वाढेल आणि जुने वाद मिटतील. मात्र तुमच्या राशीसाठी चंचल स्वभावामुळे जोडीदाराच्या मनात शंका निर्माण होणार नाही याची काळजी नक्की घ्या. कुटुंबातील भावंडाशी तुमचे संबंध सुधारतील आणि त्यांच्या मदतीने तुमचे एखादे रखडलेले काम मार्गी लागेल. महिन्यातून एखादी तरी जोडीदारासोबत प्रवासाचा बेत आखल्यास नातेसंबंध घट्ट होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ एप्रिल महिना नवनवीन गोष्टी शिकवण्याचा आहे. बुधाच्या शुभ स्थितीमुळे तुमची स्मरणशक्ती दांडगी राहील. जे विद्यार्थी गणित, विज्ञान किंवा कोडिंगचा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी आहे. परीक्षेत यश मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एकाग्रतेची गरज आहे. शिक्षणासाठी परदेश जाण्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात एखादा महत्वाचा ईमेल किंवा लेटर येऊ शकते. फक्त अभ्यासाच्या वेळी मोबाईल आणि सोशल मीडियापासून लांब राहतील याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. आरोग्याच्या बाबतीत नसांचे विकार किंवा त्वचेच्या समस्या जाणवू शकतात. या महिन्यात तुमची मानसिक धावपळ जास्त असेल, त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल. हवेतील बदलामुळे एलर्जी किंवा सर्दी खोकल्याचा त्रास संभवतो. या महिन्यात योगासने आणि विशेषतः प्राणायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. रात्री लवकर झोपण्याची सवय लावा, कारण अपुऱ्या झोपेमुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. एप्रिल महिन्याचे लकी फॅक्ट्स आणि 5 महाउपाय, लकी नंबर आणि लकी कलर. लकी नंबर जो आहे तो 5 आणि 3 असतील तर लकी कलर पोपटी आणि हिरवा राहील. गणपती अथर्वशीर्ष. दर बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा आणि अथर्वशीर्ष पठण करा, यामुळे बुद्धी तल्लख होईल. हिरव्या मुगाचे दान. बुधवारी मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना हिरवी मूग दान करा, यामुळे बुधाचे दोष दूर. गाय सेवा. दररोज किंवा बुधवारी हिरवा चारा गायला खायला द्या. पक्षी सेवा. पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी आणि बाजरी ठेवा, यामुळे करिअर मधील अडथळे दूर होतील. विष्णू सहस्त्रनाम. जर शक्य असेल तर दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा, यामुळे मानसिक शांतता लाभेल. जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईब मुळे मला असेच अचूक मार्गदर्शन करायला प्रोत्साहन मिळते. तुमच्या वैयक्तिक प्रश्नासाठी तुमची रास कमेंट मध्ये करा. पुन्हा भेटूया व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी समर्थ.